तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग 21 दिवस करा ही स्वामी उपासना. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. कोणत्याही गोष्टीत सातत्य असल्याशिवाय फळ मिळत नाही. गुरुपौर्णिमेला 21 दिवस बाकी असल्याने दिलेली उपासना करा. स्वामी कृपेची प्रचिती घ्या. जुलैच्या 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. आजपासून उपासनेला सुरुवात केली तर 10 जुलैला 21 दिवसाची उपासना करता येईल. प्रत्येक क्षणी महाराज आपल्यासोबत असतात. दिसत नाहीत कारण तितकी आपली कुवत नाही, पण ते असतात. आपल्याला दुःख झाले की त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येतात. आपल्या लाडक्या भक्तांना काहीही कमी पडू देत नाहीत. खडतर तपस्या करून घेतील, परीक्षा घेतील, पण एक दिवस इतके भरभरून देतात की त्यांच्यावर असलेले सगळे रुसवे फुगवे आपण विसरून जातो. गुरुपौर्णिमा हा आपल्या भक्तांसाठी महाराजांच्या चरणाशी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस, कृतकृत्य होण्याचा आणि गुरूंच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस. आपले नित्यकर्म सोडून जप करत राहिलो तर महाराजांना ते आवडणार नाही. प्रत्येक दिवस ही एक पायरी आहे. अशा 21 पायऱ्यांची साधना आपल्याला महाराजांच्या समीप नेणार यात शंका नको. धार्मिक समाधान आणि गुरुप्रती निष्ठा समर्पण ह्याचा हा त्रिवेणी संगम आहे. आपली नित्याची दिनचर्या सांभाळून खालीलपैकी कुठलीही एक साधना करून आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया. प्रत्येक पायरीवर महाराज काही ना काहीतरी बोध करून देतील. आत्मपरीक्षण करताना आपल्यातील चुकांचा आरसा दाखवतील. आपल्याला कुठे कुठे सुधारायला वाव आहे ते समजेल. प्रत्येक पायरी अनमोल आहे. आपल्याच आयुष्याचा लेखाजोखा आपल्यासमोर उलगडेल. सतत दुसऱ्यांचे दोष काढणारे आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होऊ. 21व्या पायरीवर मन आणि चित्त दोघांचेही शुद्धीकरण होईल आणि महाराज काय चीज आहे ते अंशतः तरी समजेल. अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण. श्री स्वामी कृपा तारक मंत्र रोज 11, 21, 51, 108 जमेल तसा. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण. श्री आनंदनाथ महाराज यांचे श्री गुरुस्तवन स्तोत्र पठण. दत्त बावन्नी. मानस पूजा. स्वामी महाराजांच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा, अभिषेक, आरती, नैवेद्य. वरीलपैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना 21 दिवस संकल्प करून करू शकतो. त्याचसोबत रोज अन्नदान करू शकतो. ह्या सर्वांचा उपयोग म्हणजे आपल्या स्वतःमध्ये पुढील 21 दिवसात होत जाणारा बदल. प्रपंचातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळत जातात. प्रचिती माणसाला जगायची उमेद देते आणि महाराजांच्या ठायी विश्वास द्विगुणित करते. प्रचितीविना भक्ती नाही आणि महाराज आपल्या भक्तांना प्रचिती दिल्याशिवाय कसे राहतील? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त तेच शक्य करू शकतात. गुरुपौर्णिमा, प्रकट दिन ही तर फक्त निमित्त आहेत. आपण ह्या दिवसाची वाट न पाहता अगदी या क्षणापासून साधनेला सुरुवात केली पाहिजे. आपल्यातील उत्तम माणूस फक्त घडवण्याचे काम आपण केलेली साधना करत असते. साधनेतून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो. त्याला गुरुचरणांच्या शिवाय काहीही दिसत नाही. साधनेच्या ह्या काळात अनेक दिव्य चमत्कार होतात. आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते. साधनेचा काळ हा आत्मपरीक्षणाचा असतो. आपल्या आतमध्ये अंतर्मनात डोकावून अनुभूती घेण्याचा असतो. मनाची सात्विकता, शांतपणा, संयम, विचार करण्याची क्षमता, मनन, चिंतन सर्व काही या काळात होत जाते आणि त्यातून एक साधक तयार होते. लहान सहान गोष्टीत न अडकता आपले जीवन गुरुचरणांशी समर्पित करता आले पाहिजे. हेच साधना शिकवते. भौतिक सुखे पायाशी हात जोडून उभी असतात. झोपेच्या गोळ्या न घेता झोप येत नसेल तर त्या भौतिक गोष्टी किती निरर्थक आहेत आणि अशाच सर्व गोष्टींच्या मागे आपण आयुष्यभर लागून आपली मन शांती मात्र घालवून बसतो. मनाची शांतता, मनाचा समतोल पुन्हा मिळवण्यासाठी ह्या 21 पायऱ्या 21 दिवसात चढताना दिव्य अनुभव येतात.
आपल्यातील आपल्याला नव्याने ओळख होत जाते. आयुष्यभर दुसऱ्यांचे गुण अवगुण शोधणाऱ्या आपल्याला आपल्यातील असंख्य अवगुणांशी ओळख होते. मन स्वीकारते पण अंतर्मन नाही. अशा सर्व गोष्टी आरशासारख्या स्वच्छ होतात. आपल्यातील आणि महाराजांमधील आपल्या अहंकाराची भिंत जणू कोसळून पडते. महाराजांचे अस्तित्व सहवास प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे भक्त किती भाग्यवान असतील. डोळे मिटले तरी अक्कलकोट शेगाव समोर उभे राहते. तेव्हा तो क्षण आपण महाराजांच्या खूप समीप असतो. स्वामी म्हणजे स्व अधिक मी. ह्या साधनेतून आपण आपल्यातील मीला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजली देण्याचा प्रयत्न करूया. महाराजांच्या नावातच आणि त्यांच्या चरणांशी आपले जग आहे. बाकी सगळे अर्थहीन आहे. त्याची जाणीव करून देणारी साधना आपल्याला काट टाकल्यासारखे नवीन जीवन देईल. ह्यात दुमत नसावे. तुम्हा आम्हा सर्वांना करत असलेल्या साधनेतून आनंद मिळू दे, तीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.